माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते कोकणी स्वाद हॉटेलचे उद्घाटन. शहापूर शहरात नव्याने सुरू झालेल्या कोकणी स्वाद हॉटेलचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. नगरसेवक विवेक नार्वेकर व नगरसेविका सौ वैदेही नार्वेकर यांनी हे हॉटेल सुरू केले असून अल्पावधीतच या हॉटेलला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उद्घाटन सोहळ्यास आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी आमदार पांडुरंग बोरोरा, तालुकाध्यक्ष भास्कर जाधव यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहापूर शहरात विवेक नार्वेकर हे राजकीय क्षेत्रात आतापर्यंत यशस्वी झालेलं पाहायला मिळते. मात्र आता वैदेही नार्वेकर असतील, त्यांनी आता हॉटेल व्यवसाय सुरू केलेला आहे. आज आपल्या हस्ते हॉटेलचं उद्घाटन झालं आहे. शहापूरकरांना एक कोकणी स्वाद, एक मेजवानी मिळणार आहे. काय सांगा? विवेक नार्वेकर आणि वैदेही नार्वेकर यांनी कोकणी स्वाद हे हॉटेल मागच्या 2-3 वर्षापूर्वी सुरू केलेलं आहे. आज एक्सटेन्शन केलेल्या हॉटेलचं उद्घाटन माझ्या हस्ते झालं आणि खऱ्या अर्थाने याला नाव जरी कोकणी स्वाद असलं तरी घरचं जेवण कुठे मिळेल तर ते कोकणी स्वाद वैदेही आणि विवेकच्या हॉटेलमध्ये अशा प्रकारची शहापूरमध्ये ह्या लोकांनी या हॉटेलच्या चवीच्या माध्यमातून कोकणी स्वाद या हॉटेलची ओळख निर्माण केलेली आहे. आणि मला माहिती मिळाली की नाशिकला आता जाणारे लोक हे समृद्धी महामार्गाने जातात, पण खास जेवणासाठी आतल्या रस्त्यातनं येऊन कोकणी स्वाद या हॉटेलचं स्वाद जेवणाचं घेऊन ते जातात. खरं हॉटेलचं नाव विवेकने सुचवलं, वैदेहीने सुचवलं मला माहीत नाही, पण मला जर सांगितलं असतं तर मी डबल व्ही असं नाव सुचवलं असतं, वैदेही आणि विवेक. तुम्ही सांगितलं की राजकारणात हे यशस्वी आहेत, राजकारणाच्या आधी ते व्यवसायामध्ये यशस्वी आहेत आणि म्हणून दोघांच्या नावामध्ये व्ही आहे. त्याच्यामुळे हॉटेलच्या चालण्यामध्ये 100% डबल व्हिक्टरी ही आपल्याला बघायला मिळते. यामध्ये विवेक किती लक्ष देतो मला माहीत नाही, पण वैदेहीचं पूर्णपणाने लक्ष, वैदेहीचं म्हणणं आर्थिक सपोर्ट फक्त विवेकचा आहे, बाकी सगळी मेहनत ही वैदेहीची आहे. आणि ज्या व्यवसायामध्ये साक्षात लक्ष्मीच्या रूपाने वैदेही बसते तिथं निश्चितपणाने लक्ष्मीचा वास असणारच. थोडासा विवेक न ठेवता विवेकने पैसा खर्च केलेला आहे आणि म्हणून हॉटेलची इंटेरियर ही उत्तम झालेलं आहे. म्हणजे असं वाटतं की आपण एका जुन्या घरामध्ये बसून जेवतो आहे. जे कोकणात आपल्या लाकडी घरं जी असतात त्या घरामध्ये बसून जेवणाचा आस्वाद आपण घेतो, असा प्रत्यक्षात आपल्याला अनुभव ह्या हॉटेलमध्ये आल्यानंतर मिळतो. बाहेरून बघितलं तर चिऱ्यांचं बांधकाम म्हणजे कोकणातलंच घर, अशा प्रकारचं वातावरण या शहापूरमध्ये निर्माण करण्याचं काम केलेलं आहे. मला खऱ्या अर्थाने या हॉटेलसाठी या दोघांना शुभेच्छा देण्याची आवश्यकता नाही. या आधीच चालत नाही तर पळत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की अनेक भगिनींना जेवण बनवण्यासाठी इथे ज्या भगिनी आहेत त्यांना रोजगार देण्याचं काम वैदेहीच्या माध्यमातून होते. किती जणी आहेत? 20 भगिनींना या ठिकाणी रोजगार देण्याचं काम ही फक्त व्यवसाय नाही तर आपल्या व्यवसायावर अजून आपल्या भगिनींचं कुटुंब कसं चालेल हा हेतूही मनामध्ये ठेवून या लोकांनी हे हॉटेल सुरू केलेलं आहे. निश्चितपणाने आज याची प्रचिती नाशिकपर्यंत पोचली. येणाऱ्या काळामध्ये मुंबईकडे जाणारा पब्लिकही या ठिकाणी थांबून या हॉटेलच्या जेवणाचा आस्वाद घेईल असा मला विश्वास आहे.